नमस्कार मैत्रिणींनो, पूजा फॅशन क्वीन या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग करणार आहोत आणि थोडी पद्धत वेगळी आहे, पण या पेपर कटिंगचा अनुभव असा आहे की मी जेव्हा एक ब्लाऊज गळत होतं, असं एक कस्टमर होतं, जेव्हा मी ही ब्लाऊजची पेपर कटिंग केली तेव्हा त्यांचा तो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व झाला। म्हटलं तुम्हालासुद्धा मी अशीच पेपर कटिंग दाखवावी, जेणेकरून समजा तुमचा जर प्रॉब्लेम असा असेल तर तोही कदाचित सॉल्व होईल, एवढाच ह्याच्यात उद्देश। चला तर सुरुवात करूया। आता ज्यांचं मी ब्लाऊज शिवलं आहे त्यांचंच माप मी इथे सांगणार आहे। खूप चांगला या ब्लाऊजचा रिझल्ट आलेला आहे। तर उंची आहे 14.5, म्हणजे 13.5 घ्यायची आहे, एक्स्ट्रा 1 इंच घेऊन 14.5 घेतलेली आहे। त्याच्यानंतर छाती आहे 38 आणि कंबर आहे 32, असं माप आहे। तर उंची आपण घेतलेली आहे 14.5। त्याच्यानंतर शोल्डर टाकायचं आहे, शोल्डर हे 5.5 टाकलेलं आहे। मुंडा 6 घेतला आहे। त्यानंतर चेस्ट आहे 38, त्याचा चौथा होतो 9.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। कमरेचं माप टाकायचं आहे खाली। कंबर आहे 32, त्याचा चौथा होतो 8, 1 इंच खालच्या टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता याच्यात आपण मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट कट करणार आहोत। आता शोल्डर पट्टी 3 घेतली आहे आणि गळा रुंदी ही 2.5। पुढचा गळा हा 6चा ठेवला आहे। खालच्या बाजूनी 2.25 वर मी मार्क केला आहे गळा रुंदी। आता हा असा एक बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि गळ्याला गोल आकार द्यायचा आहे। आता इथे लक्षात घ्या, पुढच्या मुंड्याचा आकार हा 1.5 वर द्यायचा आहे आणि मागच्या मुंड्याचा आकार हा 2 किंवा 2.25 वर तुम्ही देऊ शकता। 2 वर पण देऊ शकता आणि 2.25 वर पण देऊ शकता। आणि आता हा पुढच्या मुंड्याचा आकार आहे तो आपण व्यवस्थित करून घ्यायचा आहे। जो पॉइंट दिलेला आहे त्या पॉइंटनुसार आपण आकार द्यायचा आहे। आता मागच्या मुंड्याचा सुद्धा आकार द्यायचा आहे आपल्याला। आता इथं योकपट्टीसाठी आपण 2.5 वर मार्क केलं, या बाजूनी सुद्धा आपण 2.5 वर मार्क करायचे आणि ही रेष आखून घ्यायची आहे। आता याच्या पुढे 1 इंचावर आपण मार्क करायचं आहे आणि योकपट्टीचा आपल्याला इथे आकार द्यायचा आहे। आता इथे तुम्ही
कटोरीचं माप जे आहे ते तुम्ही ठेवायचं. इथे 6ची कटोरी मी घेतली आहे. मुंड्याच्या साईडनी पहिल्या मुंड्याचा जो आकार आहे तिथून आपल्याला 2.5 इंचावर मार्क करायचा आहे आणि इथे गळ्याला 1 इंचावर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे आणि हे सगळे पॉईंट आपल्याला तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहे. हे झालं आपलं मार्किंग. आता आपल्याला हे कटिंग करायचं आहे. पण मागच्या मुंड्याचा आकार कट केला आहे आणि आता हे मागचा पॅटर्न आपण बाजूला ठेवू. आता आपण हे पुढचं सर्व कटिंग करून घेऊया. आता इथे आपण मागच्या गळ्याचा आकार देऊन घेऊ. शोल्डर 3 पुढे ठेवले, तेवढं शोल्डर आपल्याला इथे ठेवायचं आहे. गळा हा 9चा ठेवला आहे त्यांचा. त्याच्यानंतर इथे 2.25 गळ्याची रुंदी घेतली आपण खालच्या साईडनी. तुम्ही 3, 3.25, 3.5 पर्यंत ठेवू शकता. हे झालं आपलं जवळजवळ अर्ध कटिंग. आता फक्त आपल्याला कटोरी वाढवायची. आता आहे अशी ड्रॉ करायची आपल्याला कटोरी. इथे थोडं टोक येत असेल तर हा आपण थोडासा भाग हा कट करू शकतो. आता आपल्याला कटोरी वाढवायची. कटोरी ही आपल्याला 1.5 इंचानी वाढवायची आहे. आपण छोटं माप जर घेतलं तर ती आपल्याला 1.25 इंचानी वाढवायची. साधारण 32 पर्यंत, 28 ते 32 पर्यंत तुम्ही 1.25 इंचानी वाढवायची तिन्ही बाजूंनी आणि तिथून पुढचे 1.5 इंचानी. तर याचा सुद्धा मध्य काढायचा आहे आणि
खाली बरोबर आपण 1.5 इंचावर पॉईंट द्यायचं आहे. आता हे अंतर पाहून घ्यायचं आहे दोन्ही साईडचं किती भरतं आहे. दोन्ही बाजूंनी सेम भरणं गरजेचं आहे. नाही तर तो पॉईंट तिरका येईल. म्हणजे मध्य आपल्याला कटोरीचं मध्य काढणं गरजेचं आहे. आता हे दोन्ही पॉईंट जोडायचे. हा पॉईंट पण जोडून घ्यायचा आहे. या बाजूने अर्धा इंच आपल्याला वाढवायचं आहे दोन्ही साईडनी. आणि आता इथे आकार द्यायचा आहे. ही आपली वाढवलेली कटोरी झाली आहे. आता याचं कटिंग करून घेऊ. आता हे संपूर्ण आपलं पेपर कटिंग झालं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल वेगळं काय याच्यामध्ये. आपण हा जो आकार घेतला आहे हा थोडा जास्त घेतला आहे पुढचा, आणि त्याच्यापेक्षा जास्त हा मागचा घेतला आहे. जो आपण 1 वर घेतो तो आकार आपण 1.5 वर घेतलेला आहे. ब्लाऊज शिवल्यानंतर हा जो आकार आहे हा आतमध्ये येतो. हे जे शोल्डर आहे शिवल्यानंतर ते आतमध्ये येतं. मी ब्लाऊज शिवलेलं सुद्धा दाखवते तुम्हाला, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कशामुळे शोल्डर करण्याचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह झालेला आहे. हे पहा, हे ब्लाऊज त्याच पेपर कटिंगने तशी शिवलेलं आहे जी मी तुम्हाला आत्ता करून दाखवली आहे. हे शोल्डर पहा आतल्या बाजूला झुकतं. जेव्हा आपण इथे जास्त घेतो एक्स्ट्राचं, म्हणजे अर्धा इंच आपण जे एक्स्ट्रा घेतलं त्याच्यामुळं काय झालं, हे शोल्डरचा ते आतल्या बाजूला झुकतं आणि त्यामुळं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. अजिबात ब्लाऊज गळत नाही. कटोरी पण खूप सुंदर बसती. तुम्हाला जर असा काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही नक्की ही पेपर कटिंग ट्राय करा. कारण जेवढे माझे गिराईक आहे सतत जे काही प्रॉब्लेम असतात त्यांचे ते सॉल्व्ह करणं गरजेचं असतं. मग मला असं वेगळे एक्सपेरिमेंट करावे लागतात. त्याच्यामुळं म्हटलं हा जो मला अनुभव आला आहे तो तुमच्याशी शेअर करावा, आणि जेणेकरून तुमचा जर प्रॉब्लेम तसा असेल तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला ही पेपर कटिंग कशी वाटली, किंवा तुम्ही जर ब्लाऊज शिवला तर तो कसा बसला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा व्हिडिओत. धन्यवाद.